नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 23 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे अर्ध्या रात्री अण्णांची परिस्थिती बघून भडकलेला पाण्या आणि राजा दोघेही निघाले महेश देशमानेंचा बदला घेण्यासाठी चाकू घेऊन. तर मोठा राडा होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता अवनीसाठी खास अशी व्यवस्था झालेली असते. तेव्हा यशादा, राजा आणि पाण्या तिघेही अवनीला म्हणू लागतात, वहिनी तुम्ही लाजू नका, बसा आणि मस्त मी टाईम एन्जॉय करा. अवनीला तर धक्का बसतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, कसं आहे ना मॅडम, हे बघा, पुरुष आणि स्त्रियांना समानच वागणूक दिली पाहिजे. आता अण्णा दारू पितात, आम्ही काहीच म्हणत नाही. मग तुम्ही पण दारू प्या, आम्ही तुम्हाला पण काहीच म्हणणार नाही. बसा, मस्त चकना वगैरे पण आणला या. कसं आहे ना, पुरुषांना आणि स्त्रियांना सेम सेम वागणूक भेटली पाहिजे. सेम टू यू ना. बसा मग. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, झालं, अजून काही आहे का? नाही म्हणजे तसं असेल तर सांगून टाका. त्यावर यशादा म्हणू लागतो, नाही नाही अवनी, आता तुम्ही बसा आणि तुमचा मी टाईम एन्जॉय करा. अवनीला आता जरासं हसू येतं. हे दांगट काय करतील याचा काही भरोसा नाही. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, मग आता मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते, ती नीट कान उघडे ठेवून ऐका. मी दारू पित नाही. आता हे तिघही भावंड जोरजोरात हसू लागतात. मॅडम, अहो तुम्ही लाजू नका हो. अहो आम्ही काहीच नाही म्हणणार. तुमची इच्छा होईल ना तेव्हा तुम्ही दारू पिऊ शकता. प्या, तुम्ही प्या. त्यावर अवनी म्हणू लागते, राजा मी खरं बोलते, मला दारू आवडत नाही. मला दारूचा वासही चालत नाही. आता या तिघांना धक्काच बसतो. अवनी तर अशी काय बोलायली. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम अहो नका खोटं बोलू. अहो तुमच्या रूममध्ये दारूच्या बॉटल बघितल्यात मी. तुम्ही गेला होता ना शॉपमध्ये, मग कशाला लपवायचं. आम्हाला सत्य कळलंय. तुम्ही आता पिऊन टाका, चला पटकन. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, आई रक्ताची शपथ, मी दारू पित नाही, मला दारू आवडत नाही. गळ्याला हात लावून अवनीने शपथ घेतलेली असते. तेव्हा राजा म्हणू लागतो, हे बघा मॅडम, आई रक्ताची खोटी शपथ घेणं चांगलं नसतं. तुम्ही अशी खोटी शपथ घेऊ नका. चला बसा आणि दारू प्या. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा वेळ लागलाय का? अरे मी का खोटी शपथ घेऊ माझ्या आईची? हे बघ, मी खरं सांगते, मला दारू चालत नाही. अरे मी काय तुम्हाला दारू पिणारी वाटले का? त्याच वेळेस आता लगेच यशादा म्हणू लागतो, अरे बापरे, एवढा चकना केला व्हायला. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, एवढी लाइटिंग, एवढं सगळं तयारी. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, 5,000ची दारू. तेव्हा अवनी म्हणू लागते, कोणी सांगितलं मी दारू पिते? त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम तुम्ही ते दारू आणण्यासाठी गेला होता ना, मग ते का आणण्यासाठी गेला होता? त्यावर अवनी म्हणू लागते, सांगते, मी त्या बॉटल का आणल्या ना हे सगळं सांगते. पण हे सगळं कोणी करायला सांगितलं तुम्हाला? आता तिघेही एकमेकांकडे बघू लागतात. अवनीला मात्र हसायला येतं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अच्छा, म्हणजे तुम्ही मला दारू पाजायला निघालात, याचा अर्थ तुम्ही तिघे बी दारू पितात ना? तेव्हा लगेच आता या तिघांना धक्का बसतो. नाही 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 नाही, आम्ही दारू नाही, शक्यच नाहीये. आम्ही आई रक्ताची शपथ घेऊन सांगतो, आम्ही दारू पित नाही, खरं बोलतोय आम्ही. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, खरी शपथ घेताय ना? त्याच वेळेस यशादा, राजा म्हणू लागतो, आई रक्ताची आम्ही खोटी का शपथ घेऊ? खरीच बोलतोय, आम्ही दारू नाही पितो. त्याच वेळेस आता लगेच इकडनं धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, मला तरी वाटलं वहिनी दारू पितात, यशादा, राजादा आणि पाण्यादा तिघे बी दारू पितात, मग मीच का दारू नाही पित असं मला वाटलं होतं. पण चला, वहिनी पण नाही आणि कोणीच दारू पित नाही, म्हणजे दारू आता कोण पिणार? त्याच वेळेस आता लगेच नमी म्हणू लागते, माझा तर माझ्या यशावरचा विश्वासच उडाला होता. यशा, तू दारू पिणार होता? मला तर एका क्षणाला वाटलं मी आता इहिरीलाच जवळ करावं. असे म्हणत नमी पटकन इहिरीवरती चढते. त्याच वेळेस आता सगळे ओरडतात, ए अगं काय करतेस तू? तेव्हा लगेच यशादा म्हणू लागते, ए बाई खाली उतर, इरीवरनं खाली उतर. हे बघ, मी दारू घेतलेली नाहीये. तेव्हा लगेच आता नमी म्हणू लागते, तू जर दारूला जवळ केलं ना तर मी इरीला जवळ करेन.
त्याच वेळेस आता सगळेजण नमीला हसू लागतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, चला यातनं एक गोष्ट कळली की दारू कुणालाच आवडत नाही आणि दारू कुणीच पेत नाही. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, वहिनी मी तर ना इमॅजिनच करू शकत नव्हतो दारू पिल्यानंतर वहिनी कशा वाटतील, बेवडी वहिनी कशी असेल याचा विचार करूनच हैराण झालो होतो. आता मात्र अवनी पाण्याकडे बघू लागते, कारण तो चक्क तिला बेवडी म्हणतो. आता सगळेजण जोरजोरात हसू लागतात. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, पण आता या दारूच्या बॉटलचं काय करायचंय. तेव्हा अवनी म्हणू लागते, दारू तर आता मी घेणारच. असे म्हणताच अवनी आता ती बॉटल हातात घेते, तिचं झाकण उघडते. या सगळ्यांना धक्का बसतो. अरे बापरे, खरंच अवनी दारू पिते की काय. आता अवनी बाजूला जाते आणि त्या बॉटलमधली दारू खाली ओतू लागते. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, वहिनी अहो वहिनी ती दारू 5,000ची आहे. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, असू दे ना, पण तीच चूक आहे. दारू पिणं वाईट आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा राजा म्हणू लागतो, बरोबर मॅडम, दारू पिना बुरी बात आहे, दारू करी विनाश संसाराचा नाश. त्याच वेळेस यशादा म्हणू लागतो, बरोबर, दारू वाईट आहे, चांगली नाही. आता सगळेजण असं म्हणू लागतात. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, वहिनी मग एवढं सगळं तुम्हाला माहिती आहे दारू चांगली नाही, तर त्या बॉटल का आणलात तुम्ही. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, सांगणार तुम्हाला, सगळं काही सांगणार, चला आतमध्ये. तर आतमध्ये आता इकडे धोंड्यांना जोर जोरात ओरडत असतात, आणा रे माझं औषधानं लय पोट दुखायलंय, आणा लवकर कोणीतरी, अरे मला चपटी हवी रे, अरे कोणी आहे की नाही तिकडे. तेवढ्यात लगेच आता अवनी येते. अवनी आपल्या रूममध्ये जाते. अण्णांची दारूची बॉटल आणि 2 ग्लास तिने आणलेले असतात. आता लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा उठून बसा, आज तर तुमचं औषध मीच तुम्हाला देणार. आता अण्णा लय खुश होतात, माझं औषध मला भेटणार, अरे बापरे, असे म्हणत आनंदाने अण्णांना जणू नाचावं की काय असं झालेलं असतं. आता ही सगळी अण्णांची पोरं चोरून लपून आता भिंतीच्या आड हे सगळं बघत असतात. नेमकं अण्णांच्या सुनबाईचं काय चाललंय, नमी त्यांच्यात सामील असते. त्याच वेळेस आता लगेच अवनी 2 ग्लास घेऊन बसते. दोनही ग्लासमध्ये तिने दारू ओतलेली असते. तेव्हा अण्णा म्हणू लागतो, सुनबाई एका ग्लासमध्ये चालली असती, 2 ग्लासात कशाला. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्हाला आज मी कंपनी देणार आहे, आज तुमच्यासोबत मी पण दारू पिणार आहे. आता अण्णांना तर धक्का बसतो. सुनबाई अगं काय बोलतेस तू, अगं दारू चांगली नाही आहे सुनबाई, तू कशाला घेते. त्यावर अवनी म्हणू लागते, तुम्ही घेताय ना, मग मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अहो घेतात किती जरी मुली दारू, पिऊ द्या मला, मलाही सवय लागेल, म्हणजे कशी ते मलाही कळेल ना. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो, सुनबाई अहो दारू चांगली गोष्ट नाही आहे हो, आणि स्त्रियांनी दारू पिऊ नये, पुरुषांनी प्यावी. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा आजकाल स्त्री पुरुष समानता झालेली आहे, जे काही पुरुष करतात ते स्त्रिया पण करू शकतात, मग दारू पिण्यातच स्त्रियांनी का मागं राहायचं. आज तर मी तुम्हाला कंपनी देणार, चला उचला ग्लास. त्याच वेळेस अवनीचं लक्ष औषधाच्या बॉटलकडे जातो. ती पटकन आता ती बॉटल हातात घेते. अण्णा हे औषध डॉक्टरांनी घ्यायला सांगितलं होतं ना, जखम बरी झाली असती, पण तुम्हाला हे आवडत नाही ना, तुम्हाला तर ही चपटी आवडते, मग जाऊ द्या, आता हे डॉक्टरांचं औषध गेलं खड्ड्यात, आपण तर आता हीच बॉटल पिणार. चला अण्णा सुरुवात करा. अण्णा मात्र ग्लासला हात लावणार, तेच हात बाजूला घेतात आणि आता पाठीमागे आजूबाजूला डोकावून बघू लागतात. ही पोरं कुठे कलमडली, सुनबाई दारू प्यायला बसली. त्याच वेळेस आता सगळी भावंड डोकावून बघत असतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, बघा बघा अवनी मॅडमचं डोकं बघताय ना, काय भन्नाट हुशार आहेत त्या, खरंच उगाच नाही त्यांना गोल्ड मेडल भेटलं, लय झकास डोकं आहे त्यांचं. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्हाला डॉक्टरांचं औषध हवं आहे का हे चपटं औषध हवं आहे. मला तर वाटतंय डॉक्टरांचं नकोच, कारण डॉक्टरांनी काय सांगितलं आहे, जर जखम बरी करायची असेल तर दारू प्यायची नाही, पण तुम्हाला दारूच औषध वाटते ना, मग कशाला हे औषध घ्यायचं, द्या फेकून. असे म्हणत अवनी ते औषध बाजूला फेकते. आता मात्र अण्णा म्हणू लागतं, सुनबाई अगं ऐक ना गं सुनबाई, हे बघ ज्याला खूप दुःख असतं ना तेच लोक दारू पितात, तू कशाला दारू पिते सुनबाई. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्ही बरोबर बोलतायत, ज्याच्या आयुष्यात दुःख त्यालाच दारूची गरज, पण अण्णा माझ्या आयुष्यात काही कमी दुःख आहेत का. बघा ना, घर सोडून आले मी, माझं घर गेलं,
माझी माणसं गेली, माझे बाबा माझ्याशी बोलत नाही, माझं सर्टिफिकेट जाळून टाकलं आणि सर्टिफिकेट आणायला गेल्यानंतर एवढा मोठा राडा झाला. मग मला काही कमी दुःख आहे का अण्णा? आणि आता हे दुःख पचवण्यासाठी मी दारू घेणार, असे म्हणत अवनी ग्लास उचलते. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो, सुनबाई सुनबाई नको, हे चांगलं नाही हो, वाईट आहे ते. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा ते वाईट आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, मग का घेता बरं तुम्ही? हे बघा अण्णा, तुम्ही घ्या, पण बरे झाल्यानंतर. आपल्याला जखम बरी करायची की नाही. मग जर दारू पिलात तर औषधं घेऊन उपयोग होणार नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय, जखम बरी होईपर्यंत दारू घ्यायची नाही. पण सारखं तुमचं औषधच चाललंय, म्हणून आले मी आता. बघा तुम्हाला काय पडतंय, तुम्हाला ही दारू हवी आहे का हे औषध हवं आहे, का सुनबाईची इच्छा पूर्ण करायची? सांगा पटकन. सुनबाईचं ऐकायचं आहे की नाही आता हे तुम्ही ठरवा. आता लगेच अण्णा पटकन औषधाची बॉटल उचलतात. नो नो ज्यूस, ओन्ली फ्रूट आणि फक्त औषध, असे म्हणत आता लगेच अण्णा ते औषध पिऊ लागतात. त्याच वेळेस आता अवनी हसू लागते. अण्णांनी आता फ्रूट खायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात सगळी पोरं येतात. वा वा असे म्हणत जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, चला अण्णा आता बरे होईपर्यंत दारू घेणार नाही, हा प्रॉब्लेम सॉल्व झाला. चला मग आपण बाहेर मस्त तयारी केली की नाही, लायटिंग डान्सिंग, मग आपण तिकडेच आज जेवणाला बसूया, चला चला, असे म्हणत सगळ्यांची घाई चालू असते. तर त्यानंतर इकडे आता अर्धी रात्र झालेली असते. सगळे झोपण्यासाठी आलेले असतात. तेवढ्यात लगेच आता अवनी राजाजवळ येते. राजा, मानला तुम्हाला, मानलं रे खरंच, आज मला तुमचं ना कौतुक वाटतंय. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम अहो काय झालं, आम्ही कुठे काय केलंय? तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा चक्क तुम्ही माझ्यासाठी दारू आणली होती, ती पण एवढी महागाची, एवढी तयारी. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम आता तुमची इच्छा म्हणजे आमच्यासाठी किती महत्त्वाची तुम्हाला माहिती आहे ना, आणि तुम्हाला इच्छा झाली आणि ती आम्ही पूर्ण करायची नाही असं होणारच नाही. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा अरे पण चक्क दारू, खरंच तुमचं ना काय बोलावं काय करावं काही सुचत नाही. मी काही म्हणेन, तुम्ही ते आणताल का? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम विषय आहे का? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अरे पण जर एखाद्याच्या बायकोने अशी दारूच्या दुकानात बॉटल आणली असती तर तिला बोल बोल बोलणे खावं लागले असते, पण तुम्ही तर इकडे उलटच केलंय. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम कसं आहे ना, स्त्री पुरुषांना समान लेखलं पाहिजे. अण्णा दारू पितात ते आम्हाला चालतं, मग तुम्ही दारू पितात ते का नाही चालणार? म्हणून आम्ही अरेंजमेंट केली होती. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा खरंच तू ना खूप मोठ्या विचारांचा आहे. धनराज दांगट, तुमच्यासमोर हात जोडले बरं का मी, असे म्हणताच आता राजा हसू लागतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा खरंच जी मुलगी तुझी बायको म्हणून या घरात येईल ना, ती खरंच खूप नशीबवान असेल, असे म्हणत आता लगेच अवनी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम ती मुलगी तुम्हीच आहात आणि तुम्हीच नशीबवान आहात, असे म्हणत राजा आता गालातल्या गालात हसू लागतो. तर आता इथे सगळेजण झोपलेले असतात. तर अर्ध्या रात्री अण्णांच्या पोटात त्या जखमेवरती खूप आग होत असते. अण्णा जोरजोरात ओरडत असतात, आई गं खूप दुखतंय, आता मी काय करू? आलटी पलटी मारायचं काम अण्णांचं चालू असतं, पण आई गं बाई गं काही बंद नाही. त्याच वेळेस राजाला जाग येते. आता राजा उठून अण्णांजवळ येतो. अण्णांना आता एका बाजूने झोपून झोपूनही आता खूप त्रास होत असतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, अण्णा अण्णा त्रास होतोय का? तेव्हा अण्णा म्हणू लागतो, जरा कळ लागली ना म्हणून अशी रग लागल्यावानी होते. त्याच वेळेस राजा गोळ्या बघतो तर गोळ्या शिल्लक नसतात. थांबा मी जाऊन आलो. आता राजा अवनीच्या रूमकडे निघालेले असतो गोळ्या आणण्यासाठी. त्याच वेळेस अण्णा त्याला थांबवतात. ए सुनबाई झोपली ना, तिला डिस्टर्ब करू नको, तू जाऊ नको, जाऊ दे, एवढं अर्जंट नाही आहे, मी सकाळी घेईल. त्यावर राजा म्हणू लागतो, अण्णा अहो किती त्रास झाला आहे तुम्हाला, आणि अशा परिस्थितीत उठवणं काही चुकीचं नाही आहे. मी त्यांना उठवतो आणि गोळी घेतो त्यांच्याकडनं, थांबा. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतं, सांगितलेलं कळत नाही का? सुनबाईची झोप मोडायची नाही म्हणजे नाही. हे बघ मी सकाळी गोळी घेईन, एवढं अर्जंट नाही आहे. तेवढ्यात पाण्याला जाग येते. पाण्याही उठून आता अण्णांजवळ येतो. काय झालं अण्णा, बरं वाटत नाही का? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ए तुम्ही दोघं बी आलात का? मला ना खूप बरं वाटतंय, जा आणि जाऊन झोपा पटकन, जा लवकर. त्याच वेळेस आता राजा आणि पाण्या बाजूला येतात. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अण्णांची अवस्था बघवत नाही रे.
तेव्हा राजाही भडकलेला असतो. त्या देशमानेने मोठी चूक केली, अण्णाच्या पोटात चाकू मारलाय. त्याने हे सगळं करून ना खूप मोठी चूक केली. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, पण काय उपयोग, त्याने एवढा पोटात चाकू घुपसला, पण तरी अण्णाने त्याला माफ केलं. आपण बी काही करू शकलो नाही, आपण पण गप्प राहिलो. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही पाण्या, आपण गप्प राहायचं नाही, बदला तर घ्यावाच लागेल. त्याने आपल्या अण्णावरती हात उचलला आणि आपण त्याला सोडून द्यायचं, हे शक्य नाही आहे. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, याचा अर्थ राजा, माझ्या डोक्यात जो विचार चाललाय तोच तुझ्या डोक्यात चाललाय ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो, आता देशमानेंना चांगलंच इंगा दाखवायचा, असं या दोघांनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी आता यशोदाची अवनी आता आपल्या रूममधनं बाहेर आलेली असते. त्याच वेळेस तिचं लक्ष आता राजा पाण्या अंथरुणावरती नसतात, पण गाद्या अंथरून तसंच असतं, पण धन्या झोपलेलं असतो. आता अवनी पटकन किचनमध्ये येते. यशोदा, राजा आणि धनपाल सकाळी सकाळी कुठे गेलेत? तेव्हा यशोदा म्हणू लागतो, राजाला कसली तरी ट्रीप आली होती आणि पाण्यानं गॅरेजवरती महत्त्वाचं काम होतं म्हणून तिकडे गेलाय. आता यशोदा पटकन अण्णांना चहा देतो. त्याच वेळेस अण्णा म्हणतात, सुनबाई, माझी पोरं माझ्यासारखीच वर्क ओव्हर आहे बरं का. त्याच वेळेस धन्या वाटतो, अरे बापरे, तुमच्यासारखे अण्णा, तुम्ही तर अलका ओलात ना. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, धनू, अण्णांना काही बोलायचं नाही. अण्णांनी घेतली का? नाही घेतली ना, बरं होईपर्यंत ते घेणार नाही. अण्णा यशोदाला खुणावतात, दे ना, थोडीशी दे ना, असे आता खुणावून म्हणू लागतात. त्याच वेळेस यशोदा डोक्याला हात लावतो आणि तिकडनं निघून जातो. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, अण्णा चला पटकन, औषध घेण्याची वेळ झाली. चहा नाश्त्याच्या आधी हे औषध घ्यायचे, धरा बरं, पटकन औषध पिऊन टाका. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, सुनबाई, हे औषध खूप कडू लागतं गं. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, अण्णा, तुम्हाला हे औषध कडू लागतंय. अहो अण्णा, तुमच्या औषधापेक्षा गोड असेल हे, कदाचित तुमचं कडू औषधच तुम्हाला गोड लागायला लागलं असेल, एवढी पिता ना तुम्ही. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, धनू, तू जातो का इकडनं? हे बघा अण्णा, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, चला बरं पटकन औषध घेऊन घ्या. आता लगेच अण्णा ते औषध वाकडं तिकडं तोंड करून पिऊ लागतात. तर इकडे गॅरेजवरती आता पाण्याचं आणि राजाचं प्लॅनिंग चालू असतं. काहीतरी करावं लागेल, अण्णांचा बदला आपण पूर्ण करणार. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, राजा, मला तर असं वाटतं त्या महेश देशमानेला गोंगडीत घालावं आणि असं बेदम मारहाण करावी, नाहीतर त्याचे डोळे बांधावे आणि असं जोरदार दिशी दांड्याने सोलून काढावं त्याला. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, डोळे बांधून नाही, डोळे उघडे ठेवून. त्याने आपल्या अण्णांना मारलं ना, दिसू दे त्याला, अण्णांची पोरं बी काही कमी नाही आहे. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अच्छा, डोळे उघडे ठेवून त्याला सोलून काढायचं काठ्यानी ना. त्याच वेळेस लगेच राजा म्हणू लागतो, नाही पाण्या, काठीनी नाही. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, ए राजा, अरे त्याने चाकू घुबसलाय अण्णाच्या पोटात, मग मारलं तर पाहिजेच ना. त्यावर राजा म्हणू लागतो, चाकू का बदला, चाकू से लेंगे हम, असे म्हणताच राजा खिशातनं चाकू काढतो. आता लगेच पाण्यासमोर धरतो. पाण्या पटकन तो चाकू हातात घेतो. बदला तर होणार महेश देशमाने, आता तुझा कोथळाच बाहेर काढतो, असे म्हणत दोघेही खूप भडकलेले असतात, त्या चाकूकडे बघत असतात. तर त्यानंतर इकडे आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता अण्णांसाठी अवनी स्वतः मोबाईलवरती बघून मस्त असा काढा बनवत असते. धन्या आता अवनी वहिनीची ही काढा बनवण्याची पद्धत बघून जोर जोरात हसत असतो. आता अवनी अण्णांसाठी काढा घेऊन येते. अण्णा, हा घ्या तुमच्यासाठी मस्त मी काढा बनवलाय. अण्णा एक घोट पितात, अरे बापरे, उलटी आली, काढा आहे का विष असून बाई. आता मात्र अवनी अण्णांकडे बघू लागते. तर पुढे आता देशमानेंचा बदला राजा आणि पाण्या कसा घेणार, काय काय राडा होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल